केतकी जोशी वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज एका खूप महत्त्वाच्या अशा पुस्तकावर आपण बोलणार आहोत. पुतीन महासत्तेच्या इतिहासाचं अस्वस्थ वर्तमान. सध्या हे पुस्तक खूप गाजतंय आणि गाजण्यापेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आता आहे, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणावरची मराठीतली पुस्तकं खूप कमी आहेत. पुतीन या पुस्तकात नेमकं काय आहे, काय सांगतं हे पुस्तक, त्यावर एक नजर टाकूयात. व्लादिमीर पुतीन आंतरराष्ट्रीय राजकारणातलं सध्याचं एक अत्यंत मोठं नाव. पुतीन आणि त्यांचा रशिया या दोघांचाही प्रवास उलगडणारं हे पुस्तक म्हणजे पुतीन महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान, हे गिरीश कुबेर यांचं पुस्तक. हे पुस्तक फक्त पुतीन यांचं व्यक्तिचित्र नाहीये, तर रशिया या महाकाय राष्ट्राचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि महासत्तेपासून ते आत्तापर्यंतचं वर्तमान, हे सगळं या पुस्तकात आहे. 9व्या शतकापासून सुरू झालेला हा रशियाचा प्रवास सोव्हिएत युनियन आणि त्यानंतर पुतीनपर्यंत कसा येऊन पोचतो हे यातून उलगडतं. सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि निर्णायकी रशियाला मग वालीच राहिला नाही. साम्यवादापासून रशियाला दूर नेण्यासाठी बोरिस येल्त्सिन यांचा एक प्रयोग म्हणजे पुतीन यांना सिंहासनावर बसवण्याचा. पण पुतीन म्हणजे जबरदस्त महत्वाकांक्षी व्यक्ती. आपल्या महत्वाकांक्षेसाठी त्यांनी साम दाम दंड या सगळ्या प्रयोगांचा वापर केला. अगदी येल्त्सिन यांच्याबद्दलची वाढती नाराजी आणि त्यातून झालेल्या पुतीन यांचा उदय यामुळे रशियाची प्रतिमाच बदलली. स्टॅलिन यांचा उदय, त्यांच्या समोरची आव्हानं, त्यांच्या काळात झालेली उद्योगाची भरभराट आणि शेतीची दुरवस्था, तर त्यांच्यानंतरच्या क्रुश्चेव यांनी घडवलेली कृषी क्रांती, गोर्बाचेव यांची कारकीर्द, येल्त्सिन यांचा उदय, त्यांच्यानंतरचा रशिया आणि मग पुतीन. रशियातली ही सगळी स्थित्यंतरं या पुस्तकामध्ये आहेत. साम्यवादाकडून ते एकाधिकारशाहीकडे असा प्रवास झालेल्या रशियाची ही कहाणी. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमच गूढ वाटणाऱ्या व्लादिमीर पुतीन यांना समजायला त्यामुळे थोडी मदत होते. शीतयुद्ध आणि त्यानंतरची रशिया, अमेरिकेला टक्कर देणारा, काही वेळेस त्यांच्या नाकी दम आणणारा रशिया, अमेरिका रशियातले कधीही न संपणारे तणाव, अगदी 9व्या शतकापासून आंतरराष्ट्रीय राजकारणासोबतच पुतीन नावाचं रसायन समजून घ्यायचं असेल तर गिरीश कुबेर यांचं पुतीन वाचायला हवं. केतकी जोशी, IBN लोकमत. आणि म्हणूनच आपण आज बोलणार आहोत. गिरीश कुबेर सर माझ्यासोबत आहेत. सर, खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचं. पुतीन खूप गूढ व्यक्तिमत्व आहे हे, आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं सुद्धा मानलं जाणारं व्यक्तिमत्व आहे. खरं तर मराठीमध्ये पुस्तकं कमी येतात आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि अमेरिकेवर आहे किंवा युरोपवर. मग पुस्तक लिहिताना पुतीन यांचीच निवड का केली गेली? नाही, याचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे माझी पहिली आंतरराष्ट्रीय जी पुस्तकं आहेत ती तेलाच्या राजकारणावरची आहेत. अगदी हा तेल नावाचा इतिहास आहे पासनं ते धर्मयुद्धपर्यंत, आणि या प्रत्येक तेलाच्या विषयावरती रशियाचा संदर्भ येत गेला. आणि मग मला जाणवलं की ह्या पश्चिम आशियातले सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत यांचा अभ्यास करत असताना आपण रशियाचा सुद्धा अभ्यास करत राहायला पाहिजे. याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे तेलाचे साठे रशियात आहेत. म्हणजे पहिला एकदा सोव्हिएत हा जो अख्खा देश प्रचंड मोठा खंडप्राय घेतला, तर त्याच्यातले 2 क्रमांकाचे साठे असूनही तेल निर्यातदार देशांच्या संघटनेत तो सभासद नाही आहे. म्हणजे सौदी अरेबियात नंबर 1 क्रमांकाचे साठे आणि पाठोपाठ रशियामध्ये. त्याच्यामुळे राजकारणात, आंतरराष्ट्रीय राजकारणात तेलाच्या व्हायचं कसं की सौदी अरेबियाने समजा अमेरिकेच्यासाठी किंवा अन्य कुठल्यासाठी तेलाचा पुरवठा कमी केला, तर बाजारात जी काही एकंदर तूट निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी रशिया स्वतःचं तेल बाजारात ओतायचे. आणि हा खेळ जवळपास 1960 सालापासून तो सातत्यानं सुरू आहे. त्याच्यावरती काहीच लिहिलं गेलेलं नव्हतं. आणि मग तेलाची इतकी प्रचंड आर्थिक ताकद असताना रशियाकडे आपण ठरलेल्या नजरेतनंच बघत होतो. ते लेनिन, स्टालिन आणि ट्रॉट्स्की आणि त्याच्या पलीकडे रशिया आपल्याला कळलाच नाही. पण मला असं वाटलं की तो काळ आता गेला. तो महत्त्वाचा भाग आहेच, होता सुद्धा त्यावेळेला. कम्युनिझमचा उदय, रशियन राज्यक्रांती, त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण सध्याच्या जागतिक अर्थकारणात रशियाचं महत्त्व हे अनेक कारणांनी आहे.
ते यायला हवं असं मला वाटलं आणि त्याच्यातनं त्या पुस्तकाचा जन्म झाला. पुतीन यांच्याबद्दल सध्या माध्यमांमध्ये खूप येत आहे. या महाकाय देशाच्या महासत्तेतल्या महानेत्यांची ही परंपराच पुतीन पुढे चालवतायत असं वाटतं का? जोपर्यंत येल्त्सिन होते 1999 आणि 2000 या सुरुवातीच्या कालखंडापर्यंत, तोपर्यंत अध्यक्षाला एक सल्लागार मंडळ असायचं, पॉलिट ब्युरो नावाने ते सगळं ओळखलं जायचं. या माणसाला तसं काहीच नाही आहे. हा पूर्णपणे एकलकोंडा एकचालुकांवरती म्हणतात तशा स्वरूपाचा देशाचा प्रमुख आहे. अशी जी प्रारूपं आहेत, मग ती तुम्हाला अमेरिकेत ट्रम्प यांच्या रूपानं दिसतील किंवा टर्कीमध्ये दिसतील, अन्य अनेक ठिकठिकाणी दिसतील. आता आणखी कुठे कुठे दिसतील हे सांगायचं गरज नाही आहे, लोक ओळखतीलच ते. पण हा मला असं वाटतं की एक मोठा भाग याच्यामधला आहे, तो सांगायला हवा. जगाचं स्थान सांगता सांगता रशियाचं स्थान आणि रशियाच्या स्थानामुळे होणारा जगातला बदल हा याचा एकमेकांशी खूप मोठा असा अनन्य संबंध आहे. त्यामुळे ती जी कथा आहे गोर्बाचेव आणि आपण पेरिस्ट्रोइका, ग्लासनोस्ट हे सगळं बघितलं, तो त्या काळाचा भाग होता. पण हा काळ सुद्धा कसा बदलतो आणि त्याच्या बरोबरीनं एक सक्षम प्रचंड ताकदीचा आणि दूरदृष्टीचा तितकाच धूर्त, निष्ठुर, निर्घृण अशा स्वरूपाचा नेता काळाला पण कसा आकार देतो हे मला असं वाटतं कळायला हवं, म्हणून हा विषय हातात घेतला. पुतीन यांचा हा जर प्रवास बघितला तर जवळपास एकाधिकारशाही आहे त्यांची आणि निवडणुकीवर वगैरे पण त्यांचा फारसा विश्वास नाही असं ते वारंवार बोलतात. अमेरिकेला सुद्धा ठणकावण्याची त्यांच्यात ताकद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा त्यांनी ठणकावलेलं आहे. हे नेमकं सगळं कुठून आलंय? काय नेमकं हे पुतीन नावाचं रसायन आहे? कारण असं आहे की रशियाच्या आकारामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एका बाजूला चीन, अफगाणिस्तान, युरोप, म्हणजे रशिया पूर्वीच्या कालखंडामध्ये दिवसाला काही चौरस मीटर या पद्धतीने वाढत होता. इतका प्रचंड विस्तार आहे रशियाचा. दोन जगामधले ते देश असे आहेत ना की त्यांची आर्थिक ताकद कितीही असो पण त्यांना विचारात घेतल्याशिवाय जगाचा सारीपाट म्हणतात तो मांडताच येणार नाही. दुसरा चीन आणि हा रशिया. इतकी प्रचंड ताकद या देशांनी संपत्तीच्या आणि त्याचा उपयोग करून त्यांनी ती वाढवलेली आहे. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे त्यातला. आर्थिक बाबतीत म्हणाल तुम्ही तर रशियाचा दरडोई उत्पन्नाचा आकडा हा जर्मनीच्या उत्पन्नापेक्षा सुद्धा कमी आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या रशियाचं जागतिक राजकारणातलं असलेलं महत्त्व आणि त्याचबरोबर एक मराठीमध्ये हिंदीमध्ये एक अतिशय चांगली म्हण आहे ती म्हणजे स्पष्ट करून सांगू शकेल की नंगे से खुदा भी डरता है अशा स्वरूपाची की काहीही स्तराला जाण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. स्टालिन यांनी आपल्याला सगळ्यांना हिटलरनी केलेले हत्याकांड माहीत असतात पण स्टालिननी केलेल्या हत्याकांडाविषयी आपण बोलत नाही किंवा पुतीन यांनी मारलेल्या माणसांविषयी आपण बोलत नाही कारण यांचा चेहरा हा लोकशाहीचा आहे. निदान मतपत्रिकेतनं आम्हाला लोकांनी पाठिंबा दिला म्हणून त्या पद्धतीनं ती माणसं पुढे आलेली आहेत. आणि अमेरिकेचं म्हणाल तर अमेरिका हा अत्यंत प्रामाणिकपणे अशा ज्याला म्हणता येईल असा पारदर्शक अशा स्वरूपाचा देश आहे. त्या देशाच्या अध्यक्षांनी काहीही केलेलं लपून राहत नाही म्हणजे काहीही केलेलं त्यांचं लपून राहत नाही. त्यामुळे त्या देशाला बेजबाबदार किती व्हावं याच्या मर्यादा असतात. असं रशियामध्ये कोणीच कोणाला विचारणारं नाही आहे. म्हणजे अध्यक्षाला बोरिस येल्त्सिन सारखा अध्यक्ष भर सकाळी वोडका पिऊन अत्यंत मध्यधुंद अवस्थेत जाऊ शकतो, त्याच्या गाडीने माणसं उडवली तरी कोणी असं अमेरिकेमध्ये होत नाही. त्यामुळे ही जी ताकद आहे ना हा एकाच वेळेला त्यांनी इराणला जवळ केलेला आहे, एकाच वेळेला सिरियाला जवळ केलेला आहे, त्याच वेळेला त्यांचे चीनशी सुद्धा अत्यंत उत्तम संबंध आहेत. ज्या ज्या गोष्टी करू नयेत त्या करायची ताकद इतकी रशियामध्ये आहे. पुतीन या पुस्तकाबद्दल आपल्याला आणखीही जाणून घ्यायचंय पण एका ब्रेक नंतर. पाहत रहा वाचाल तर वाचाल. नेहरूंच्या काळापासून अमेरिकेपेक्षा रशिया निश्चितच भारताला जवळचा वाटतोय. आता पुतीन यांचं आत्ताचं जे सगळं रूप आहे, आत्ताचं जे सगळं आहे त्या अनुषंगानं भारत आणि रशिया यांच्यातले संबंध कसे आहेत आणि भारतासाठी ते कितपत फायदेशीर आहेत? नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तुम्ही किंवा संबंधांचा देशातल्या जर थोडासा अभ्यास केला ना तर असं लक्षात येईल की कोणीच कोणाचा मित्र नसतो. पहिली गोष्ट. दुसरा भाग हा सगळा हितसंबंधांचा मामला आहे. त्यामुळे जेव्हा अमेरिका आपल्याला काहीतरी दटावते तेव्हा आपण रशियाला म्हणतो बघा ना मग अमेरिका दटवते, मग रशिया आपल्याला काहीतरी मदत करते. जेव्हा रशिया काही देत नाही तेव्हा अमेरिकेला सांगतो आपण. हा जो आपला अवस्थेचा भाग आहे ना याला काही पर्याय नाही आहे. त्यामुळे दीर्घकालीन जर तुम्ही म्हणाल तर आपल्याला एकाच वेळेला अमेरिका पण हवी आणि त्याच वेळेला तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये रशियाने जे मदत केलेली आहे आपल्याला, उदाहरणार्थ कुंडकलमचे सगळे आपले अणुभट्ट्या या सगळ्या तयार होत आहेत किंवा जैतापूरची अणुभट्टी आहे ती रशियन मदतीनं पण
फ्रान्सच्या सहाय्यानं आपण ती उभारणार आहोत. तर ह्यासाठी आपल्याला त्याची गरज लागणारच आहे. त्याच्यामुळे हा जो संतुलनाचा खेळ साधणं हे भारतासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. आता सध्याच्या राजवटीत एकदम आपला रंबक अमेरिकेच्या बाजूने झुकल्यासारखं वगैरे चित्र निर्माण झालेलं आहे. पण ते फार काळ चालणार नाही, कारण आपल्याला या देशाकडनं पण मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक लागते, मदत लागते. आणि हा जो रशिया आपला मित्र, हा जो एक समज तयार झाला ना, त्याचा उगम हा नेहरूंच्या काळच्या भाबड्या समाजवादामध्ये होता. त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचं सुरुवातीचं स्वरूप आहे हे रशियाच्या पद्धतीने घेतलं. सरकारी मालकीच्या कंपन्या, सरकारनेच सगळं करायचं. आपलं सरकार घड्याळ बनवत होतं. फोटोग्राफीच्या फिल्म तयार करणारी जगातली मूळ कंपनी कोडॅक बंद झाली, पण अजूनही भारत सरकारच्या मालकीची फोटो फिल्म बनवणारी कंपनी, हे सगळं रशियन मॉडेल आहे आपल्याकडचं. त्याच्यामुळे तो सांस्कृतिक आणि आर्थिक भाग हा तिकडनं आलेला आहे. पण बाकी त्याच्या पलीकडे आपल्याला काही यांचा फार उपयोग आहे असं काही घडलेलं नाही आहे. महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षाला इशारा देणं ही काही साधी गोष्ट नाही. हे करण्याची हिंमत दाखवली आहे एकेकाळची महासत्ता असलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी. अगदी राजकारणात आल्यापासून सातत्यानं आपल्या भोवतीचं गूढतेचं वलय कायम ठेवण्यात पुतीन कमालीचे यशस्वी झालेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यपद्धतीवर जेवढी चर्चा होते तितकीच होते त्यांच्या ज्युडो खेळण्यावर, स्कुबा डायव्हिंगवर किंवा त्यांच्या उघड्या अंगानं केलेल्या घोडेस्वारीवर. येल्तसिन यांचा उत्तराधिकारी म्हणून राजकारणात आलेले पुतीन अगदी तेव्हापासूनच चर्चेत राहिलेत. रशियातले मोठे उद्योगपती बेरिझवास्की यांच्या स्पेनच्या एका विलामध्ये पुतीन एका रशियन माफियाशी गप्पा मारताना स्पेनच्या गुप्तचर यंत्रणेला समजलं. हे सगळं तेव्हा छापूनही आलं, पण त्याच दरम्यान येल्तसिन यांनी सर्वाधिकार पुतीन यांना दिले आणि मग रशियानं चेचण्यावर हल्ला केला. या सगळ्यामध्ये मग रशियाचं हे गुप्तहेर प्रकरण अगदी शिस्तीत मागे पडलं. आपल्या 2000 साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतीन यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. अध्यक्षपदाच्या 2018च्या निवडणुकीतही आपण असल्याचं त्यांनी स्पष्टही केलं. पण पुतीन यांना मुळात निवडणूक प्रक्रियेबद्दलच राग आहे. त्यामुळे आपल्याला विरोधक कसे राहणार नाहीत याचीच काळजी ते घेतात असं बोललं जातं. रशियाच्या अन्य नेत्यांप्रमाणेच पुतीन हेही अगदी गरीब घरातून आले. आतापर्यंत अनेकदा अस्थैर्य अनुभवलेल्या रशियन जनतेला पुतीन खरोखरच हिरो वाटतात का, हा प्रश्नच आहे. नेमके पुतीन आहेत तरी कसे? कट्टर देशप्रेमी की धूर्त राजकारणी? काळाची पावलं ओळखून चालणारा नेता की काळाच्या पुढे चालणारा नेता? आपल्या देशातल्या जनतेचा खराखुरा वाली की त्यांना गृहीत धरणारा राष्ट्रप्रमुख? कधी भावनिक भाषण देणारा तर कधी अमेरिकेला ठणकावणारा हा नेता व्लादिमीर पुतीन नेमका कसा आहे हे खरोखरच गूढ आहे. अगदी त्यांच्यावरच्या आरोपात इतकंच गूढ. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. पुतीन राजकीय निर्णयांमुळे चर्चेत असतात, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे तर चर्चेत आहेतच, पण त्याशिवाय त्यांच्या ज्या काही अन्य गोष्टी आहेत, म्हणजे ते कधी जुडोची मॅच खेळतात, कधी ते स्कुबा डायव्हिंग करतात, कधी शर्ट काढून उघड्या अंगानं घोडेस्वारी करतात. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यांच्यामुळे सुद्धा ते चर्चेत असतात. त्याबद्दल एक खूप कुतूहल असतं. ही जी प्रतिमा ही जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे का ते अंगभूत? नाही, जाणीवपूर्वक. याचं कारण असं की तिसऱ्या जगातल्या मानसिकतेतले जे लोक असतात जे पूर्ण विकसित नसतात. आता रशिया सरकार म्हणून विकसित असेल, पण रशियन समाज म्हणून हा अमेरिकेच्या तुलनेमध्ये, युरोपच्या तुलनेमध्ये विकसित नाहीये. अशा देशातल्या नागरिकांना, हे पूर्ण जबाबदारीनं विधान करतोय, अशा मानसिकतेतल्या देशातल्या नागरिकांना आपला नेता, त्याचं पौरुषत्व किती थोर आहे हे कौतुकाने सांगायला आवडत असतं, मिरवायला आवडत असतं. आणि या मानसिकतेचा अचूक फायदा पुतीन यांनी उठवलेला आहे. त्यामुळे ते टी शर्ट शिवाय उघड्या छातीनं घोड्यावरनं हिंडणार, जुडोमध्ये आणखी कोणाला पाडलं, याला हरवलं, त्याला हरवलं, त्याच्या कथा पसरवणार. मध्यंतरी त्यांनी समुद्राखालती काही उत्खनन केलं डायव्हिंग करताना आणि त्यांना पुराणकालीन हंडे सापडले अशी एक कथा आलेली होती. त्याच्यानंतर 3 दिवसांनी ते उघड झालं. त्यांना काहीतरी असं करता येतं हे दाखवता यावं म्हणून रशियन व्यवस्थेनेच ते हंडे तिथे नेऊन ठेवलेले होते. मुद्दा त्यातला असा की असा नेता लोकांना आवडतो आणि त्या अज्ञानाचा लोकांच्या असा नेता नेहमीच फायदा घेत असतो. इथे आपण पुन्हा एक ब्रेक घेतोय, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा वाचाल तर वाचाल. जर
पूर्ण रशियाचा बघितला तर अक्षरशः म्हणजे तो भव्य दिव्य अजस्त्र असा सगळा तो इतिहास आहे. आणि रशियन जनता जी आहे ती सगळ्या स्थित्यंतरांमधून गेलेली आहे. म्हणजे कधी पूर्णपणे शेती, कधी पूर्णपणे उद्योग असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून गेलेली आहे. आता रशियन जनता जी आहे त्यांची नेमकी ही मानसिकता काय आहे आणि हे जे सगळे वेगवेगळे नेते आत्तापर्यंत झालेले आहेत त्यांना म्हणजे ते आहेत तसे स्वीकारण्याची खरोखरच त्यांची मानसिकता आहे का ते लादले जात आहेत त्यांच्यावर? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं की खरी रशियाची अवस्था काय आहे हे फार कमी वेळेला बाहेर येतं, कारण रशियामध्ये तितकी माध्यम स्वातंत्र्य नाही आहे. आता ते लोकांना जाणवायला लागलं की त्यांच्या विरोधातली आंदोलनं, पत्रकार जवळपास 100 पत्रकारांचे त्यांच्या काळात बळी गेले असते. हे पुस्तक मी तिथल्याच एका मोठ्या पत्रकाराला त्याला अर्पण केलेलं आहे, कारण तिने ज्या पद्धतीनं यांचं एकंदर चेहरा यांचा उघड केला, तिला गोळ्या घालून ठार केला. म्हणजे त्या अजून तिचा मारेकरी सापडलेला नाहीये. तो असेल, त्यांच्या लंडनमधला झालेल्या 2-3 उद्योगपती गुप्तहेरांच्या त्यांच्या हत्या असतील, आता मोठ्या प्रमाणावरती उठाव व्हायला लागलेला आहे. हे दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. जसं चीनमध्ये होतं की ते समाज माध्यमांवरच बंदी घालतात, फेसबुक, ट्विटर वगैरे हे सगळे उद्योग असतात, तसं रशियात मोठ्या प्रमाणावरती होतं. चांगला शब्द वापरायचा तर दमनशाही म्हणतात, त्याचं ते उदाहरण आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती ताकद सरकारची वापरून लोकांना शांत केलं जात आहे, लोकांना नाहीसं केलं जातं, लोकांना गायब केलं जातं. आता आपण सगळे सायबर स्पेस वगैरे हा शब्द, सायबर हा शब्द वापरतो, त्याचं उगम हे त्या सायबेरियामध्ये आहे. तुम्हाला एखाद्या राज्यकर्त्याला, रशियन राज्यकर्त्याला आपला एखादा शत्रू नाहीसा करायचा असेल तर त्याला सायबेरियाला पाठवून दिला, त्या थंड -30-40 वातावरणामध्ये, तापमानामध्ये. तसं हे जे रशियातलं सध्या नागरिकांचं अस्तित्व आहे हे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी येते. माध्यमांचा पाठिंबा नसल्यामुळे त्यांना अधिक मोठा उठाव करता येत नाहीये. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणावर मराठीत फारशी पुस्तकं येत नाही. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास मराठी मुलांना करायचा असेल, मराठी माणसांना करायचा असेल तर आधी त्यांना इंग्रजीमधून वाचावं लागतं आणि मग त्यातलं काही मराठीत आलंय का हे पाहावं लागतं. नेमकं आंतरराष्ट्रीय राजकारणावर इतकं कमी मराठीत लेखन होण्यामागे काय कारण असावं? नाही, याचं कारण ह्या मराठीमध्ये साहित्य कशाला म्हणतात ना याच्या भिकार व्याख्येमध्ये कुठल्या तरी टिनपाट कथा कादंबऱ्याला साहित्य मानलं जातं, ते वाङ्मय मानलं जातं. आता हे पुस्तक त्या अर्थाने इंग्रजीच्या अर्थाने अललित आहे, म्हणजे ललित लिखाण म्हणता येत नाही, पण ललित पद्धतीनं व्यवस्थित शास्त्रीय माहिती सांगणं अशा स्वरूपाचं आहे. आणि मराठी या कथा, कविता, कादंबऱ्या ह्याच्या पलीकडे जायला हवं. यांचं एक अनुभव विश्व खूप लहान असतं मराठी लेखकांचं, आणि स्वतःला आलेले अनुभव ते उसाचे टाकत सांगणं म्हणजे कविता आणि कथा, ह्याच्यात पलीकडे हे काही सगळे लोक जात नाहीत. जायला हवं. म्हणजे पुतीन पुस्तक प्रकाशितून 3 महिने पण झालेली नाहीयेत, त्याची 3री आवृत्ती आलेली आहे. याचा अर्थ लोकांना गरज आहे, लोकांना वाचायला हवं असतं. ते लेखक देत नाहीत. हा लोकांचा, वाचकांचा दोष नाही, हा लेखक म्हणून घेणाऱ्यांचा दोष आहे. त्यांना दोष देण्यापेक्षा जमेल तेवढा आपणही प्रयत्न करावा असा विचार करून माझी सगळी बाकीची पुस्तकं सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणावरची आहेत, ती करायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा दुसरा भाग हे असं होऊ शकल्याचं कारण ते राजहंसारख्या प्रकाशकाला वाटतं हे वाचायला हवं लोकांनी. पण नक्कीच आमच्यासारखे जे सगळे वाचक आहेत त्यांच्यासाठी ही एक मेजवानी आहे. आज वाचाल तर वाचाल मध्ये सहभागी झाल्याबद्दल खरोखरच मनापासून तुमचंही आभार. कारण नाही तर एरवी अशा पुस्तकाला खाजगी वाहिनीवरच्या कार्यक्रमामध्ये निवडलं तुम्ही, तुमचंही मनापासून आभार. वाचाल तर वाचाल मध्ये आत्ता आपण इथेच थांबतोय, पण पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत नवीन पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. तोपर्यंत पाहत रहा फक्त IBN लोकमत.